आज तुम्ही ऐकलं माईचे जे चेअरपर्सन आहेत दीपा मेहता त्यांच्याकडनं की हे माईचं मिशन काय आहे आणि चोपडा सरांकडनं पण आहे. सर्वप्रथम मी जे माईचे मेंबर्स आज इथं उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करतो. सेक्रेटरी डॉक्टर श्वेता कुलकर्णी, ट्रेजरर डॉक्टर शिवानी बर्वे, त्याचबरोबर राणी पारसनीस मॅडम, शरायू भट मॅडम आणि डॉक्टर अनुराधा जे व्हाईस चेअरमन ते आज येऊ शकले नाही. ही सगळी माईची कोर कमिटी आहे आणि हे गेले 25 वर्ष सातत्याने डॉक्टर चोपडांच्या गायडन्स खाली खूप 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 आर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस खास करून याच्यावर काम करतात. आताच तुम्ही ऐकलं की दीपा मॅडमकडनं काय काय ॲक्टिव्हिटीज झाल्या, चोपडा सरांनी सांगितलं. मी दोनच पॉईंट या ठिकाणी हायलाईट करू इच्छितो. एक तर रुमॅटॉइड आर्थरायटिसचा जेव्हा पेशंटला त्रास होतो, ज्याला आम्ही आमवात म्हणतो, वयामानाने होणारी झीज त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. आणि ही जी झीज रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळे ती 20, 25, 30 वर्षात होऊ शकते, कमी वयात होऊ शकते, जुवेनाइल आर्थरायटिस होऊ शकते, JRA ज्याला आम्ही म्हणतो. ही साधारण 25-30 या वयोगटात ही झीज होते आणि हा आमवात होतो. तर त्याच्यामुळे जे रुग्णांवर जे परिणाम होतात फिजिकली आणि मेंटली हे महत्त्वाचे आहे. जे त्यांचे गुडघ्याचे दुखणं आहे, मानेचं दुखणं आहे, कमरे, कारण रुमॅटॉइड आर्थरायटिस कॅन अफेक्ट ऑल द जॉईंट्स. त्याच्यासाठी चोपडा सर आहेत, रुमॅटॉलॉजिस्ट असे पुण्यात पण आहेत की जो तो विकार एक मेडिकल दृष्टिकोनातून बरा करतो. नंतर त्यांना जे व्यंगत्व होतात त्याच्यावर जे काही इलाज आहेत ते आम्ही ऑर्थोपेडिक सर्जन त्यांचा गुडघा बदलतो, बोटं जी वाकडी आहेत ती सरळ करतो, बोट्यांवर शस्त्रक्रिया करतो. तो फिजिकल भाग झाला. पण महत्वाचा भाग काय की ह्या सगळ्या गोष्टी असताना की करता माणूस 20, 25, 30 वर्षाचा माणूस जेव्हा त्याला आमवात होतो आणि जो त्याच्या दैनंदिन जीवनात जो कमवून जी त्याचं कुटुंब जो चालवत असतो तो ते चालवू शकत नाही आणि त्याच्यामुळे जो एक मेंटल स्ट्रेस त्या माणसाला होतो तो खूप आहे. त्यामुळे जो माईने आज एक माई हेल्पलाईन किंवा माई व्हर्च्युअल काउन्सिलिंग ग्रुप जो आज अनाऊन्स केला आहे त्याला खूप महत्त्व आहे. कारण गोळ्या औषध घेऊन तो बरा होईल चोपडा सरांकडे, माझ्याकडे येऊन त्याचं व्यंगत्व जाईल. पण ज्याला जो एक वेळ लागतो, त्याला एक काउन्सिलिंग लागतं, त्याला एक गायडन्स लागतं की रुमॅटॉइड आर्थरायटिस इज नॉट द एंड ऑफ द लाईफ. हा बरा होण्यासारखा विकार आहे. आज तुम्ही माईचे जे कमिटी मेंबर्स बघतायत ते सगळ्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि ते ही संस्था इतक्या यशस्वीपणे 25 वर्ष चालत आहेत. याचं कारण काय की दे आर मेंटली कोप्ड अप विथ दिस डिझीज. सम पीपल कॅनॉट आणि मग ते खचून जातात आणि ते खचून मग डिप्रेशनमध्ये जातात की एवढ्या गोळ्या, एवढ्या औषधं, मलाच का झालं. काही काही लोक सुसाईडचे अटेम्प्ट्स करतात, काही काही लोक कामं सोडून घरी बसतात, गेट इन टू सम अडिक्शन ऑल्सो. तर हे सगळं असताना मला वाटतं जी 25 वर्ष जे माईने सातत्याने काम केलं आहे आणि ते जे आज एक माई हेल्पलाईन किंवा माई व्हर्च्युअल गायडन्स सेंटर जो आज घोषित करतायत त्याला खूप महत्त्व आहे. आणि ह्याच्याद्वारे एनीबडी कॅन रीच माई. त्याचे डिटेल्स तुम्हाला दीपा मॅडम देतील आणि ह्याला तुम्ही जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावं ही माझी विनंती. तो हा झाला पहिला मुद्दा की काउन्सिलिंगसाठी कोणतरी पाहिजे. कारण डॉक्टर पराग संजीवनी किंवा डॉक्टर अरविंद चोपडांना फ्रँकली सांगतो एवढा वेळ नाही आहे की त्यांना बसावं, अर्धा तास बोलावं, सांगावं काय. नॉट दॅट वी कॅनॉट डू इट, इट इज बिकॉज दॅट 20 पेशंट्स 30 पेशंट्स वेटिंग आउट आहे. चोपडा सरांनी एक पेशंट पाऊण तास पाहिला तर मला वाटतं त्यांना 50 पेशंट 100 पेशंट बघायला 1 महिना जाईल आणि ते शक्य नाही. त्यामुळे माई इज द ऑर्गनायझेशन विच हॅज स्टेप्ड अप.